वेलकम बॅक स्टुडंट. आज आपण सिमिलॅरिटी मधला पुढचा भाग बघणार आहे. आपण आता 5 पार्ट बघितले. त्यामध्ये पहिला जो पार्ट होता त्यामध्ये एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्यानंतरचा जो भाग होता त्यामध्ये आपण बीपीटी त्याचे ॲप्लिकेशन्स बघितली. आज आपण बघणार आहे सिमिलर ट्रायंगल्स. चॅप्टरचं नाव आहे सिमिलॅरिटी. ॲक्च्युली इथून सिमिलर ट्रायंगलचा भाग चालू होतोय. तर पहिल्यांदा सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय आपण ते बघूया. मी इथं 2 ट्रायंगल्स काढलेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF. आणि याच्यामध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहायचं झालं तर आपण कसं दाखवलंय, तर Aचा करस्पॉन्डन्स काय तर DA, Bचा करस्पॉन्डन्स काय तर EA आणि Cचा करस्पॉन्डन्स काय FI. व्हर्टायसेस जर करस्पॉन्डन्स नुसार बघितले तर ABC करस्पॉन्डन्स DEF आहे. आता 2 ट्रायंगल सिमिलर आपण कधी म्हणतो किंवा 2 ट्रायंगल आपण सिमिलर कधी म्हणायचं. इफ इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEF, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF मध्ये पहिला भाग काय तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असावे. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असावे. जे जसं इथं आता अँगल A कॉन्ग्रंट अँगल D, अँगल B कॉन्ग्रंट अँगल E, अँगल C कॉन्ग्रंट अँगल F. जर बघितलं आपण अँगल A आणि D करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट, B आणि E कॉन्ग्रंट आणि C आणि F कॉन्ग्रंट. पहिला भाग काय तर 2 ट्रायंगलमध्ये त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. दुसरा भाग काय तर करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात. करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात याचा अर्थ काय, प्रपोर्शनमध्ये असणं म्हणजे त्यांचे रेशो इक्वल असणं. आता जर बघितलं तर एबीची करस्पॉन्डिंग साईड काय येईल तर DE, म्हणजे AB आणि DE याचा रेशो. BCची करस्पॉन्डिंग येईल EF, BC आणि EF याचा रेशो. ACची करस्पॉन्डिंग साईड काय येईल DF, AC अपॉन DF. हे रेशो कसे असणार आहेत इक्वल असणार आहेत. पहिला भाग काय होता तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आणि दुसरा भाग काय तर करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे पाहिजेत इक्वल पाहिजेत. म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असणं. मराठीत सांगायचं झालं तर काय तर 2 त्रिकोण त्यांचे संगत कोन एकरूप पाहिजेत. Aचा संगत कोन DA, Bचा संगत कोन EA आणि Cचा संगत कोन FI ते एकरूप पाहिजेत. दुसरा भाग काय तर संगत बाजूंची गुणोत्तरे समान पाहिजेत. संगत बाजू ABची DE, BCची EF, ACची DF. जर असं असेल तर आपण काय लिहू शकतो, देन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर सिमिलर ट्रायंगल्स. हे 2 ट्रायंगल्स कसे असणार आहेत सिमिलर असणार आहेत. आणि तेच आपण एक्सप्रेस कसं करू शकतो किंवा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. तर हा सिम्बॉल आहे सिमिलर दाखवण्याचा. तर तुम्ही नावं लिहिताना 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसारच लिहा. ABC, Aचा करस्पॉन्डन्स DA, Bचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स EA आणि Cचा करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स FI. तर सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत 2च कन्सेप्ट आहेत. पहिला भाग काय करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आणि दुसरा काय करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे आपण कशाच्या बेसिसवर 2 ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो त्याच्या टेस्ट. तर पहिली टेस्ट आहे AAA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. A म्हणजेच अँगल रिप्रेझेंट करतो. आता टेस्ट काय सांगते तर फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस when corresponding angles of 2 triangles are congruent. For a given correspondence of vertices, when corresponding angles of 2 vertices are congruent. 2 ट्रायंगल मध्ये जर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतील कॉन्ग्रंट असतील, then 2 triangles are similar.
जर दोन ट्रायंगलमध्ये त्याचे करस्पॉन्डिंग अँगल काय असतील, कॉन्ग्रंट असतील, तर ते दोन ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. आपण डायग्राम काढून बघूया. तर इथं आपण ट्रायंगल काढलेत. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. त्यामध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं आहे, तर एचा करस्पॉन्डन्स P आहे, बीचा करस्पॉन्डन्स Q आहे आणि सीचा करस्पॉन्डन्स R आहे. अँगल A आणि P हे कॉन्ग्रंट आहेत, अँगल B आणि Q कॉन्ग्रंट आहे आणि अँगल C आणि R कॉन्ग्रंट आहे. तर आपण काय सांगू शकतो, तर हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. ह्याची प्रूफ पण आपण बघूया. अगोदर गिवन लिहून घेतो मी, गिवन आणि टू प्रूफ. तर गिवनमध्ये आपण काय लिहू शकतो, तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मध्ये A आणि P कॉन्ग्रंट आहे, B आणि Q कॉन्ग्रंट आहे, C आणि R कॉन्ग्रंट आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, तर दोन्ही ट्रायंगल मग कसे असणार आहेत, ह्या ट्रायंगलमधले करस्पॉन्डिंग अँगल ह्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रंट आहेत. तर हे दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण आता प्रूफ बघूया. तर आपण असं अज्युम केलं, मगाची डायग्राम मी परत एकदा काढली, की ट्रायंगल ABC हा मोठा आहे ट्रायंगल PQR पेक्षा आणि आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर आपल्याला साईड AB वर आणि साईड AC वर असे पॉईंट घ्यायचे आहेत की जेणेकरून ते PQ आणि PRच्या लेंथ एवढे असतील. म्हणजेच मी इथं AB वर M पॉईंट घेतो की जेणेकरून AM जेवढं असणार तेवढंच PQ असेल आणि इकडं N पॉईंट असा घेतो की जेवढं AN असेल तेवढंच काय असणार, PR असणार. हे MN जोडून घेतो मी काय केलंय ते आता सांगतो परत एकदा. ट्रायंगल ABC आपण मोठा कन्सिडर केलाय, तो लार्जर आहे PQR पेक्षा. जेवढी PQची लेंथ आहे तेवढीच AMची लेंथ येईल, अशा पद्धतीने आपण M पॉईंट घेतलाय AB साईडवर. तसंच AC वर N पॉईंट असा घेतलाय की जेवढी PRची लेंथ आहे तेवढीच ANची लेंथ असणार आहे. अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन केलंय. आपण काय लिहूया, टेकन पॉईंट M and N ऑन साइड AB and AC सच दॅट AB आणि AC वर M आणि N पॉईंट असे घेतलेत की AM इज इक्वल टू PQ, AN इज इक्वल टू PR. आता दोन ट्रायंगल जे आहेत, नवीन ट्रायंगल तयार झाला AMN तो आणि ट्रायंगल PQR हे आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतोय. इन ट्रायंगल AMN अँड ट्रायंगल PQR त्याच्यामध्ये काय दाखवू शकतो आपण, साइड AM कॉन्ग्रंट साइड PQ फ्रॉम 1, अँगल A आणि P गिवन नुसारच काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आणि साइड AN आणि PR, साइड AN कॉन्ग्रंट साइड PR. हे फ्रॉम 2. मग दोन ट्रायंगल आपण काय लिहू शकतो, साइड अँगल साइड ट्रायंगल AMN कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR. हे कशावरून लिहू शकतो आपण, तर SAS टेस्ट फॉर कॉन्ग्रन्स. SAS टेस्टनुसार आपण हे दोन ट्रायंगल काय दाखवू शकतो, कॉन्ग्रंट दाखवू शकतो. आता जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. त्यानुसार आपण काय लिहू शकतोय, तर अँगल M म्हणजेच AMN हा अँगल AMN हा कॉन्ग्रंट लिहू शकतो आपण कुणाबरोबर, तर PQR बरोबर. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हा अँगल आणि हा अँगल आपण कसे लिहिले, कॉन्ग्रंट, दॅट इज अँगल M कॉन्ग्रंट अँगल कॉन्ग्रंट अँगल Q. बट गिवन मध्ये काय आहे, तर अँगल B हा कॉन्ग्रंट आहे अँगल Q शी. गिवन नुसार अँगल B हा अँगल Q शी काय आहे, कॉन्ग्रंट आहे. मग जर तसं असेल तर आपण काय लिहू शकतोय, तर अँगल M कॉन्ग्रंट
अँगल बी. म्हणजे हे दोन अँगल कसे झाले, कॉन्ग्रंट झाले. जर दोन्ही अँगल बघितले तर ते कसले अँगल आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे आपण काय लिहू शकतोय, बट अँगल एम अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि जर तसं असेल तर आपण काय लिहू शकतोय, तर सेगमेंट एम एन ही पॅरलल असणार कशाला, साईड बी सीला. म्हणजेच आपण आता काय करू शकतोय, तर ट्रायंगल ए बी सी मध्ये एम एन ही पॅरलल आहे बी सीला, तर आपण काय यूज करू शकतोय, तर बीपीटी यूज करू शकतोय. मग बीपीटी नुसार काय लिहू शकतो आपण, तर ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू ए एन अपॉन एन सी. हे कशावरून लिहिलं आपण, बीपीटीवरून. हे कशावरून लिहिलं आपण, बीपीटीवरून. तर आपल्याला दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल दाखवायला लागतील. म्हणजे आपल्याला ए बी पी क्यू याचा रेशो, ए सी पी आर याचा रेशो आणि बी सी आणि क्यू आर याचा रेशो इक्वल दाखवावा लागेल. आता आपल्याला एक रेशो इक्वल मिळाला आहे, ए एम अपॉन एम बी इज इक्वल टू ए एन अपॉन एन सी. आपण काय करूया, तर ह्याच्यावरून हे रेशो मिळवायचा प्रयत्न करूया. मी पहिल्यांदा इन्व्हर्टेंडो करतो. इन्व्हर्टेंडो केलं तर काय होईल, तर इकडे येईल एम बी अपॉन ए एम इज इक्वल टू एन सी अपॉन ए एम. इथं मी काय केलं, बाय इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडोमध्ये काय करतो आपण, एम बी वर जाईल, ए एम खाली येईल, एन सी वर जाईल, ए एन खाली येईल. आता मी कॉम्पोनंटो करतो जेणेकरून मला ए बी मिळेल. म्हणजे ए एम आणि एम बीची ॲडिशन होईल आणि मला काय मिळेल, ए बी मिळेल. मग इन्व्हर्टेंडो काय होतं बघूया, सॉरी कंपोनंटो ए एम प्लस एम बी अपॉन ए एम इज इक्वल टू ए एन प्लस एन सी अपॉन ए एन. जर आता थोडंसं व्यवस्थित बघितलं तर ए एम आणि एम बीची बेरीज, ए एम आणि एम बीची बेरीज हे काय येते, तर ए बी येते. आता बघू शकतो आपण व्यवस्थित, तर ए एम प्लस एम बी, इकडं ए एम प्लस एम बी, तर ह्याची ॲडिशन काय मिळेल आपल्याला, ए बी. आणि दुसरा भाग काय, ए एन प्लस एन सी, ए एन प्लस एन सी, ह्याची ॲडिशन काय मिळेल आपल्याला, ए सी. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, ए बी अपॉन ए एम इज इक्वल टू ए सी अपॉन ए एन. आता जर आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं ते जर लक्षात घेतलं तर ए एम हे कुणा एवढं आहे, पी क्यू एवढं आहे, आणि ए एन हे कुणा एवढं आहे, पी आर एवढं आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, ए बी अपॉन ए एमच्या जागी आपण काय लिहू शकतोय, पी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन ए एनच्या जागी काय लिहू शकतोय, पी आर, ए सी अपॉन पी आर. तर ह्या पद्धतीने आपण ट्रायंगलच्या दोन साईडचे रेशो इक्वल दाखवले. असेच आपण सिमिलरली तिन्ही रेशो इक्वल दाखवू शकतो. म्हणजे आपण काय लिहू शकतोय, सिमिलरली we can prove AB upon PQ is equal to AC upon PR is equal to BC upon QR. आणि जर ट्रायंगलच्या तिन्ही साईड कशा असतील, प्रपोर्शनमध्ये असतील, तिन्ही साईडचे रेशो कसे आलेत, कॉन्ग्रंट साईडशी इक्वल आलेत, तर आपण काय लिहू शकतोय, देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ह्याची प्रूफ आहे. ह्याची प्रूफ काय एक्झामला विचारली जाणार नाही, पण एक्स्ट्रा तुम्हाला प्रूफ समजावी, यातून बाकी गोष्टी समजाव्या म्हणून ही प्रूफ घेतली मी. प्रूफ एकदम सोपे, थोडीशी मोठे, तुम्ही एकदा परत बघू शकता. सुरुवातीला काय, तर ए बीवर एम पॉईंट घेतला,
एसीवर एन पॉईंट घेतला ते असे होते की ए एम आणि पी क्यू इक्वल आहे, ए एन आणि पी आर इक्वल आहे, इथं दाखवलं. त्यानंतर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवला. त्यानुसार हा अँगल आणि हा अँगल इक्वल आला, परंतु बी आणि क्यू इक्वल होता, त्यामुळे एम आणि बी पण इक्वल झाले आणि ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे एम एन बी सीला पॅरल झाली. पॅरल झाल्यामुळे आपण बीपीटी यूज केला. बीपीटी नंतरचा भाग आहे इथं. बीपीटी नंतर मग तुम्हाला इन्व्हर्टेंडो, परत तिथं काय यूज करायचं आहे, कॉम्पोनेंडो, आणि मग तुम्हाला ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे मिळतील, इक्वल मिळतील. आणि जर करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतील तर ते दोन ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. ही आपली होती ए ए ए सिमिलॅरिटी टेस्ट. टेस्ट समजून घ्या. एका ट्रायंगलचे तिन्ही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 करस्पॉन्डिंग अँगलशी कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर ते दोन ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. पुढची टेस्ट आहे ए ए टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आता इथं मी 2 ट्रायंगल दाखवले. ॲक्च्युली ही ए ए ए टेस्टचीच त्याचंच ॲप्लिकेशन आहे. मग अशा कसं होतं की 3 अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजे होते, म्हणजे एक्स आणि एल कॉन्ग्रुएंट आहे, वाय आणि एम कॉन्ग्रुएंट आहे, आणि झेड आणि एन कॉन्ग्रुएंट असेल. अशा वेळी आपण ए ए टेस्ट लिहित होतो. ए ए टेस्टमध्ये काय होतं की एक्स आणि एल कॉन्ग्रुएंट आहे, वाय आणि एम कॉन्ग्रुएंट आहे, तर रिमेनिंग अँगल पण काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ॲक्च्युली आपण ए ए ए टेस्टच लिहितोय, पण तुम्ही थोडक्यामध्ये कुठल्याही ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असतील तर तुम्ही ते 2 ट्रायंगल सिमिलर लिहू शकता. म्हणजे ह्या केसमध्ये आपण कसं लिहू शकतोय, तर इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एल एम एन, अँगल एक्स हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल एल बरोबर, अँगल वाय हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल एम बरोबर. तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ट्रायंगल एक्स वाय झेड हा सिमिलर आहे ट्रायंगल एल एम एन सोबत. आणि त्याला रिझन तुम्ही लिहू शकता ए ए सिमिलॅरिटी टेस्ट. ए ए सिमिलॅरिटी टेस्ट एकदम टेस्ट सोपे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त यूज होणारी ही टेस्ट आहे. सगळ्यात जास्त यूज होते ही, कारण ह्या टेस्टमध्ये तुम्हाला मेजर लेंथ दिल्या जात नाहीत आणि अँगलच्या वेगवेगळ्या पेअर्स आहेत, त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यावरून तुम्ही अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट दाखवू शकता. त्यामुळे मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये तुम्हाला ए ए सिमिलॅरिटी टेस्टच वापरावी लागते. त्यामुळे एकदम सोपी टेस्ट आहे आणि सगळ्यात जास्त वेळा वापरली जाणारी टेस्ट आहे. टेस्टमध्ये काय, तर एका ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असतील तर ते 2 ट्रायंगल कसे असतात, सिमिलर असतात. हे ए ए सिमिलॅरिटी टेस्ट. नेक्स्ट टेस्ट आहे एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. इथं नावातच आहे. तर एस साईड, ए अँगल आणि एस साईड. तर अँगल असा पाहिजे की दोन साईडमध्ये तो कंबाईन पाहिजे, तर 2 साईडने तो तयार झालेला पाहिजे. उदाहरणार्थ इथं समजा आपण 2 ट्रायंगल घेतलेत. एक ट्रायंगल आहे डीई एफ आणि दुसरा ट्रायंगल आहे आर एस टी, की ज्यामध्ये ई अँगल आणि एस अँगल हे कॉन्ग्रुएंट अँगल आहेत असं कन्सिडर केलं आपण. जर असं असेल इन ट्रायंगल डीई एफ अँड ट्रायंगल आर एस टी, इन ट्रायंगल डीई एफ अँड ट्रायंगल आर एस टी. आता साईड ज्या आहेत डीई आणि ई एफ, की ज्यांच्यामुळे काय तयार झालाय ई, आणि इकडं साईड आर एस आणि एस टी, की ज्यांच्यामुळे काय तयार झालाय एस. ह्या ज्या साईड्स आहेत यांचे रेशो इक्वल पाहिजे. म्हणजे आपण कसं लिहू शकतोय, डीई ची करस्पॉन्डिंग साईड काय येईल, आर एस, हा रेशो इक्वल पाहिजे. कुणाबरोबर, ई एफ, तिची करस्पॉन्डिंग साईड काय येईल, एस टी. ह्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो कसे पाहिजेत, इक्वल. डीई आणि ई एफ मुळे तयार झालेला अँगल ई हा कॉन्ग्रुएंट पाहिजे. कुणाबरोबर, तर आर एस आणि एस टी, आर एस आणि एस टी त्याच्यामुळे तयार झालेला अँगल एस. हे 2 अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. तर आपण काय लिहू शकतोय, ट्रायंगल डीई एफ हा सिमिलर असेल कुठल्या ट्रायंगल बरोबर, आर एस टी बरोबर. कुठल्या टेस्टनुसार, तर एस ए एस सिमिलॅरिटी टेस्टनुसार. एकदम सोपी टेस्ट आहे. करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल पाहिजेत आणि त्या साईडनी तयार केलेला अँगल कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. अशा वेळी ते 2 ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात. इथं डीई आणि आर एसचा रेशो इक्वल आहे. कुणाबरोबर, तर ई एफ आणि एस टीच्या रेशो बरोबर. डीई आणि ई एफनं तयार केलेला अँगल ई, आर एस आणि एस टीनं तयार केलेला अँगल एस, हे 2 अँगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत.
तर अशा वेळी हे दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. आता एकच टेस्ट राहते, यस टेस्ट. पुढची टेस्ट आहे यस टेस्ट. यस साईड. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलमध्ये PQR आणि ट्रायंगल XYZ, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ करस्पॉन्डिंग साईडचे रेशो जर इक्वल असेल, म्हणजे PQ ची करस्पॉन्डिंग साईड XY घेतली आपण, त्याचा रेशो, QR ची करस्पॉन्डिंग साईड YZ त्याचा रेशो, आणि PR ची करस्पॉन्डिंग साईड XZ, हे रेशो जर इक्वल असतील, हे तिन्ही रेशो इक्वल असतील, तर आपण काय लिहू शकतोय, ट्रायंगल PQR हा सिमिलर असेल ट्रायंगल XYZ सोबत. कुठल्या टेस्टनुसार, तर यस सिमिलॅरिटी टेस्ट. त्या टेस्टनुसार तो काय असतील, सिमिलर असतील. तर एकूण ॲक्च्युली 3 टेस्ट आहेत. पहिली टेस्ट होती AAA सिमिलॅरिटी टेस्ट, की ज्याला तुम्ही AA टेस्ट पण करू शकता. दुसरी टेस्ट होती YS टेस्ट, आणि तिसरी होती YS टेस्ट. 9वीला पण हा भाग होता, 9वीला पण त्याचा भाग होता. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिमिलर ट्रायंगल्सवरचे प्रॉब्लेम्स बघू, म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.3चा पार्ट घेऊ. तुम्ही टेस्ट समजतात का ते समजून घ्या, पुस्तकात एकदा बघा, पुस्तकातली सॉल्व एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट घेऊ. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. थँक्यू.